नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 15 जून 2026 रोजी पवित्र अधिक मासाची समाप्ती होत आहे आणि याच दिवशी येत आहे सोमवती अमावस्या. अधिक मास भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना आणि सोमवार भगवान शिवशंकरांचा वार, तसेच अमावस्या पितरांचा वार. आणि या तीन शक्ती एकत्र आल्यावर केलेलं कोणतंही व्रत, दान याचं आपल्याला लवकर फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, त्यांचा संसार सुखाचा व्हावा, लक्ष्मी नारायणासारखा त्यांचा जोडा जमावा, यासाठीच आपल्याला या दिवशी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, जो उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत. आता हा कोणता उपाय करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अनेक माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर चॅनलला नक्की भेट द्या. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तसेच श्री स्वामी समर्थ देखील कमेंटमध्ये लिहा. पवित्र अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी आलेली सोमवती अमावस्या ही सर्व दोष निवारणासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि हिंदू धर्मशास्त्रात याला महापुण्य दिवस असं देखील म्हटलं जातं. सोमवार आणि अमावस्या एकत्र आली की तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि ही सोमवती अमावस्या वर्षातून 1-2 वेळाच येते, म्हणूनच ती अत्यंत पवित्र मानली जाते. तसेच सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे आणि या दिवशी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना केली तर सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. आणि म्हणूनच ज्या मुलामुलींचा विवाह जमत नाही तर ते या दिवशी अनेक उपाय सेवा करतात. तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला देखील करायचा आहे. उपाय तुम्हाला दिवसभरात कधीही केला तर देखील चालेल. तसेच उपाय करताना आईवडिलांनी केला तरी देखील चालेल किंवा त्यांच्या भाऊ बहिणीने केला तरी देखील चालेल. मुलांना जर शिक्षणानिमित्त किंवा काही कारणानिमित्त जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर कुटुंबातील कोणताही हा व्यक्ती उपाय करू शकतो. फक्त उपाय करताना आपल्या मुलामुलींचं नाव घ्यायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात हे देखील सांगायचं आहे. तर सकाळी मुलामुलींनी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत, थोडंसं गंगाजल आणि अत्तर टाकायचं आहे आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे. त्यानंतर शक्यतो या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत आणि उपवास व्रत करायचं आहे, त्याचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर तुमच्या जर देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या ठिकाणी उपाय करू शकता किंवा ज्या ठिकाणी शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन उपाय केला तरी देखील चालेल. आता उपाय करण्यासाठी आपल्याला काय वस्तू लागणार आहे तर आपल्याला सर्वप्रथम तर भगवान शिवांच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य लागणार आहे. त्यानंतर मुठभर अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, कुठेही एकही तांदूळ तुटलेला नसावा. त्याचबरोबर हा तांदूळ तुम्हाला सफेद ठेवायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हळदीने पिवळे करून घ्यायला तांदूळ सांगते, परंतु शिवलिंगावर हळद अर्पण केली जात नाही आणि त्यामुळं तुम्हाला हे तांदूळ पिवळे करायचे नाहीत. त्याचबरोबर लागणार आहेत बेलाची 108 पानं. या प्रत्येक बेलपत्रावरती चंदनानं ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे आणि त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. या विड्याच्या पानावर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही समस्या असेल तर ती तुम्हाला या विड्याच्या पानावर लिहायची आहे. आता समस्या पूर्णपणे लिहत बसायचं नाही, तर जर मुलांना प्रेमविवाह करायचा असेल तर प्रेमविवाह इतकंच लिहायचं आहे. त्याचबरोबर कुंडलीमध्ये जर काही दोष असतील किंवा जर काही इतर कारणाने जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर ते तुम्हाला एका शब्दामध्ये या विड्याच्या पानावरती लिहायचं आहे. लिहित असताना शक्यतो लाल रंगाच्या पेनानं तुम्हाला यावरती लिहायचं आहे. मुलांचं नाव कुठेही लिहायचं नाही. त्यानंतर या विड्याच्या पानावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या विड्याच्या पानाचा विडा ज्याप्रमाणे आपण खाण्यासाठी विडा बनवतो तर त्याप्रमाणे बनवायचा आहे आणि त्यावरती 2 अखंड लवंगा खोवायच्या आहेत. आता या लवंगा घेत असताना देखील फुलाच्या असाव्यात, कुठेही तुटलेल्या नसाव्यात. तर असा हा पानाचा विडा आपण जे घेतलेली 108 बेलपत्र आहेत तर ती सर्व काही घेऊन, त्याचबरोबर भगवान भोलेनाथांना आकड्याचं फूल, चाफा, बेलाची फुलं अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे या सर्व काही वस्तू घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. अगोदर मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घरी हा उपाय करू शकता.
त्याचबरोबर आपण हा उपाय आपल्या मुलांच्या विवाहासाठी करत आहोत आणि जिथं शिवमंदिर असतं तर शिवमंदिरामध्ये पार्वती मातेचं देखील स्थान असतं आणि त्यामुळं माता पार्वतीला अर्पण करण्यासाठी 16 शृंगार देखील घेऊन जायचे आहेत किंवा तुमच्या देवघरामध्ये जरी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मी हे देखील माता पार्वतीचंच रूप आहे, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी देखील तुम्ही माता पार्वतीला म्हणजेच या लक्ष्मी मातेला तुम्ही ही जे 16 शृंगार आहेत तर ते अर्पण करू शकता। त्यानंतर शिवमंदिरामध्ये जाऊन सर्वप्रथम तुम्हाला शिवपूजा करून घ्यायची आहे। भगवान शिवांना अभिषेक करायचा आहे। त्यानंतर भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत। विधिवत धूपदीप दाखवून त्यांची पूजा करून घ्यायची आहे, सेवा करायची आहे आणि त्यानंतरच आपण जो उपाय करणार आहोत तर तो उपाय करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी आपण जी 108 बेलपत्र घेऊन गेलेलो आहोत तर ती 108 बेलपत्र तुम्हाला सर्वप्रथम या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत। आता अर्पण करताना कशी करायची आहेत तर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे। त्या बेलपत्रावरती आपण ज्या अखंड अक्षता घेतलेल्या आहेत, तांदूळ घेतलेले आहेत एक वाटीभर, तर त्यातील थोडेसे तांदूळ अगदी चिमूटभर घेतले तरी देखील चालेल, एक बेलपत्र हे तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। असं करत करत 108 बेलपत्र त्याच्याबरोबर अखंड अक्षता आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे, सेवा आहे तर ती करायची आहे। त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी 11 वेळा जप करायचा आहे। यामुळे विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा कुटुंबामध्ये इतर काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होते। आता जप करताना तुम्ही रुद्राक्षाच्या माळेचा वापर केला तर अतिशय उत्तम। त्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी बसून ओम पार्वती पतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। त्यावेळेला आपण जो पानाचा विडा तयार करून आणलेला आहे, ज्यामध्ये आपल्या मुलांच्या विवाहासंबंधित आपण अडचणी लिहिलेल्या आहेत, तर तो विडा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। पुन्हा एकदा तुम्हाला माता पार्वतीला आणि भगवान शिवांना आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती हा जो पानाचा विडा आहे तर तो ठेवायचा आहे आणि ज्या ठिकाणी बेलपत्र ठेवलेले आहे तर त्या बेलपत्राखाली हे झाकून जाईल पानाचा विडा, अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचा आहे। त्यानंतर आपण ज्या अक्षता अर्पण केलेल्या आहेत अखंड तांदूळ, तर त्या अखंड तांदूळ आपण अभिमंत्रित केलेले आहेत तर त्यातील थोडेसे तांदूळ उचलून घ्यायचे आहेत, अगदी चिमूटभर घेतले तरी देखील चालेल। आणि त्यानंतर एका पुडीमध्ये कागदाच्या बांधून ज्या मुलामुलींचा विवाह जमत नाही तर त्यांनी त्यांच्या स्वतःजवळ ठेवायचं आहे। त्यानंतर जे आपण 16 शृंगार नेलेले आहेत तर ते माता पार्वतीला अर्पण करायचे आहेत। माता पार्वतीची पूजा करायची आहे, विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर शिवमंदिराच्या बाहेर जो नंदी असतो तर त्या नंदीच्या कानामध्ये देखील तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। नंदी हे भगवान भोलेनाथांचं वाहन आहे, दूत आहे आणि भगवान भोलेनाथांपर्यंत आपल्या समस्या अडचणी पोहोचवण्याचं काम हा नंदी करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला नंदीच्या कानात देखील मुलांच्या विवाहासंबंधित जे काही अडचणी आहेत, अडथळे आहेत तर ते सांगायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला या सोमवती अमावस्येला मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी शिवलिंगावरती अखंड तांदूळ, त्याचबरोबर जी बेलपत्र आहेत तर त्यावरती ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे आणि जो मी पानाचा विडा सांगितलेला आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि थोड्याशा अक्षता ज्या आहेत तर त्या घरी घेऊन यायचं आहे, एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्या मुलांच्या जवळ ठेवायच्या आहेत। अगदी साधी सोपी सेवा आहे। शिवलिंगाजवळ तुम्हाला कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अशाच प्रकारचे तुम्हाला आणखी 4 दिवे करायचे आहेत, म्हणजेच तुम्हाला कणकेचे 5 दिवे बनवून घ्यायचे आहेत। एक शिवलिंगाजवळ प्रज्वलित करायचा आहे, त्याखाली थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत। त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला तुमच्या तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे। एक दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या जवळ आपल्या पितरांसाठी प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन प्रज्वलित करायचा आहे। एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला मोहरीच्या तेलाचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत, त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामध्ये 2 अखंड लवंगा, थोडीशी पिवळी मोहरी तसेच अखंड तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापराची 2 वड्या टाकायच्या आहेत आणि हा पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करायचा आहे। पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, पाणी अर्पण करायचं आहे। पिंपळामध्ये भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी वास करतात आणि म्हणूनच आणि
सोमवती अमावस्येचा दिवस हा अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, पूजा करायची आहे आणि भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यातील एक उरलेला जो दिवा आहे तर तो दिव्याने तुमच्या मुलाला ओवाळायचा आहे। ओवाळताना मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे। आता या दिव्यामध्ये देखील तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा टाकायचा आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे या दिव्यामध्ये आणि या दिव्यानं तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे पाटावर बसून। आता मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर मुलं शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जर घरापासून दूर असतील तर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने असा एक दिवा तयार करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित काही अडचण असेल तर त्या दिव्यावर तुम्हाला सांगायचे आहे। दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो स्वच्छ धुवायचा आहे आणि ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गोमातेला खाऊ घालायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या सोमवती अमावस्येला मी हा जो उपाय सांगितलेला आहे तर करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। हा उपाय केल्यानं 21 दिवसात तुमच्या मुलांचा विवाह जमणार आहे। फक्त उपाय करताना ओम नमः शिवाय आणि ओम पार्वती पते नमः या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही। दिवसभर उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे, भगवान शिवांचं नामस्मरण करायचं आहे। त्याचबरोबर कोणतेही उपाय सेवा करताना मनापासून श्रद्धेने करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना समजणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। त्याचबरोबर कोणताही उपाय करताना कोणाचाही सल्ला घ्यायचा नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला सोमवती अमावस्येला शिवलिंगावर मी ज्या काही वस्तू अर्पण करायला सांगितलेल्या आहेत तर त्या करायच्या आहेत। माता पार्वतीची देखील सेवा पूजा करायची आहे जेणेकरून भगवान शिव आणि माता पार्वतीसारखा, विष्णू नारायणासारखा तुमच्याही मुलांचा जोडा जमेल आणि लवकरात लवकर त्यांचा विवाह होईल। आणि नुसते उपाय आणि नुसते सेवा करून चालत नाही तर त्याला तुम्हाला स्थळ पाहणं देखील चालू ठेवायला लागणार आहे। तुम्ही स्थळ पाहत राहा आणि उपाय सेवा देखील करत राहा। तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी, भगवान शिव, माता पार्वतीची कृपा प्राप्त होणार आहे आणि मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे। तर तुम्हाला हाच उपाय फक्त एकाच सोमवती अमावस्येला करून चालणार नाही तर 5 सोमवार किंवा 7 सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर आपल्या मुलांचा विवाह झाल्यानंतर मुलांना घेऊन जाऊन जोडीनं त्या ठिकाणी ज्या शिवलिंगावर आपण हा उपाय केलेला आहे तर तिथं जोडीनं अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे आणि भगवान शिवांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सोमवती अमावस्येला मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका। धन्यवाद।